नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मित्र महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्नोत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहेत. ओके, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय बघा, बालविकास याचा अर्थ काय? ओके, बघा, बालविकासाचा अर्थ काय असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बालविकासाचा अर्थ काय होतो? तर बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत होणारा प्रगतशील बदल म्हणजे बालविकास होय. ओके, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, विकास ही केवळ शारीरिक वाढ नसून ती एक निरंतर चालणारी गुणात्मक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये बालकाच्या शारीरिक रचनेसोबतच मानसिक आणि बौद्धिक आणि सामाजिक क्षमतामध्ये प्रगतिशील बदल त्या ठिकाणी होत जात असतात. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये एक महत्वपूर्ण आहे आपल्याला. बघा, या ठिकाणी मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणलं जातो? मानसशास्त्राचा जनक म्हटलेला आहे. आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, आपल्याला मानसशास्त्राचा जनक विचारतो. मानसशास्त्राचा जनक कोण आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्र अरिस्टॉटल आहे. कोण आहे? अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे. या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी नाही आलेला आहे, तर आपण समजून घेऊया. बघा, अरिस्टॉटल जो आहे हा मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणी विल्यम वुंट जो आहे हा काय? तर हा आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. ओके, विल्यम वुंट काय? तर हा आधुनिक मानसशास्त्राचा जनक. ओके, विल्यम वुंट हा आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो. ओके, आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणतं? विल्यम वुंट हा ओळखला जातो. बघा, विल्यम वुंट यांनी विद्यार्थी मित्र 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग या ठिकाणी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली होती. म्हणूनच त्याला काय तर आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. ओके, आपल्याला विचारलेला आहे कोणता? या ठिकाणी आधुनिक. ओके, लक्षात द्या, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणतं? विल्यम वुंट हे असणार आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, बुद्धिमत्ता मोजण्याचे ओके म्हणजे आयक्यू मोजण्याचे सूत्र कोणी सांगितले? बघा, बुद्धिमत्ता मोजण्याचे सूत्र कोणी सांगितले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बुद्धिमत्तेचं सूत्र कोणी सांगितलं विद्यार्थी मित्र? तर ते विल्यम स्टर्न यांनी सांगितले. ओके, कोणी? विल्यम स्टर्न. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बुद्धिमत्तेचं सूत्र कोणाचं सांगितलंय? विल्यम स्टर्न यांनी सांगितलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी सूत्र काय? सूत्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्ता बरोबर ओके, बुद्धिमत्ता बरोबर काय? बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय आणि गुणाकारामध्ये काय विद्यार्थी मित्र? तर 100 आहे. ओके, या काय बुद्धिमत्ता काढण्याचं हे सूत्र आहे. आणि यामध्ये जी मानसिक वय जी संकल्पना आहे, ओके, मानसिक वय संकल्पना कोणी काढलाय? अल्फ्रेड बिने यांनी केलेला आहे. अल्फ्रेड बिने यांनी काय तर मानसिक वयाचा शोध लावलेला आहे. अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय जे आहे तर मानसिक वयाचा शोध हा अल्फ्रेड बिने यांनी लावलेला आहे. ओके, बघा, स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले आहे. ओके, द्विघटक जे आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता सांगितले स्पियरमन यांनी. पहा, जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये बुद्ध्यांक मोजण्याची मूळ संकल्पना आणि सूत्र जे आहे लुईस स्टर्मन यांनी सुधारणा करून त्या ठिकाणी मांडले. आणि गुणिले 100 जे आहे या ठिकाणी लुईस स्टर्मन. ओके, गुणिले 100 हे कोणाचं आहे? हे लुईस स्टर्मन यांनी सांगितलेलं आहे. लुईस स्टर्मन यांचा आहे गुणिले 100. यानंतर पुढील प्रश्न बघा, बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय आहे? तर बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय विद्यार्थी मित्र? तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100. ऑप्शन नंबर 2 हे आपलं बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र आहे. बघा, बुद्ध्यांक काढण्यासाठी बालकाचे मानसिक वय मेंटल एज ज्याला आपण म्हणतो आणि शारीरिक वय जे असते त्याचा भागतात आणि त्याला गुणाकार करतात, 100 ने गुणाकार करतात. यानंतर बघा, जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत? तर जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या एकूण विद्यार्थी मित्र 4 अवस्था ज्या आहेत, एकूण 4 अवस्था सांगितल्या आहेत. या कोणकोणत्या आहेत बघा, या ठिकाणी या अवस्था सांगतो. एक म्हणजे विद्यार्थी मित्र संवेदीकारक अवस्था. ओके, कुठली आहे? संवेदीकारक. त्यानंतर क्रियापूर्व. ओके, क्रियापूर्व अवस्था आणि त्यानंतर मूर्त क्रियात्मक अवस्था. ओके, अशा या ठिकाणी यांनी जे आहेत विद्यार्थी मित्र सांगितल्या. त्या चौथी आहे ती म्हणजे अमूर्त क्रियात्मक अवस्था. ओके, अशा 4 अवस्था या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ओके, अमूर्त क्रियात्मक अवस्था या 4 अवस्था जीन पियाजे यांनी सांगितलेल्या आहेत. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र
जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. कोहलरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर कोहलर जो होता विद्यार्थी मित्र, कोहलरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला कोहलरने? कोहलरने विद्यार्थी मित्र चिंपाजी या माकडावरती प्रयोग केला होता. ओके, चिंपाजी माकडात कोणतं? तर सुलतान नावाचं माकड होतं. तर सुलतान नावाच्या माकडावरती प्रयोग कोहलर यांनी केला होता. ओके, यालाच काय म्हणतात? याला समष्टीवादी काय म्हणतात? समष्टीवादी किंवा मर्मदृष्टी उत्पत्ती. ओके, मर्मदृष्टी देखील म्हटल्या जाते. ओके, बघा या ठिकाणी कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर म्हणजे मर्कटावरती प्रयोग करून काय अध्ययन जे आहे या ठिकाणी कोणते ते बघा विद्यार्थी मित्र, मर्मदृष्टीमुळे अध्ययन म्हणजे इन्साइटफुल लर्निंग हा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी मांडला. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? थॉर्नडाईक यांच्या शिक्षणाच्या मुख्य नियमात कोणता नियम नाही? ओके, थॉर्नडाईक यांच्या शिक्षणाचा जो नियम आहे, मुख्य नियम, यामध्ये कोणता नियम येत नाही असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कोणता येणार नाही? यामध्ये विद्यार्थी मित्र सापेक्षतेचा नियम येत नाही. ओके, बाकी सज्जतेचा आहे, सरावाचा आहे, परिणामाचा आहे, तीनही येतात. फक्त सापेक्षतेचा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडली? तर स्कॅफोल्डिंग ही संकल्पना विद्यार्थी मित्र लेव वायगोस्की यांनी मांडलेली आहे. ओके, बघा स्कॅफोल्डिंग हे काय कोणी मांडले? लेव वायगोस्की यांनी. बघा वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतात स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर बालकाला नवीन गोष्ट शिकताना किंवा समस्या सोडवताना प्रौढांकडून किंवा शिक्षकांकडून मिळणारी जी काही मदत आहे, तात्पुरते सहाय्य, आधार, याला स्कॅफोल्डिंग असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. अभिजात अभिसंधान क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत कोणी मांडला? तर अभिजात अभिसंधान हा सिद्धांत विद्यार्थी मित्र इवान पॅव्लॉन यांनी मांडलेला आहे. बघा रशियन शरीरशास्त्रज्ञ इवान पॅव्लॉन यांनी कुत्र्यावरती प्रयोग करून लाळ गाळण्याच्या प्रक्रियेद्वारे हा अभिजात अभिसंधान सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. ओके, बघा आता स्किनरचा कोणता विद्यार्थी मित्र? स्किनरचा आहे साधक अभिसंधान. ओके, स्किनरचा कुठला आहे? स्किनरचा आहे साधक अभिसंधान. पॅव्लॉनचा अभिजात अभिसंधान, ज्यावरती आपला प्रश्न आहे. ओके, अभिजात अभिसंधान. त्यानंतर अल्बर्ट बांदुरा सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती. थॉर्नडाईकचा कोणता विद्यार्थी? थॉर्नडाईकचा आहे प्रयत्न प्रमाण. ओके, थॉर्नडाईकची कुठली आहे? थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण उत्पत्ती आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा साधक अभिसंधान कोणाचे आहे? आताच आपण बघितलं साधक अभिसंधान कोणाचा विद्यार्थी मित्र? साधक अभिसंधान आहे स्किनर यांचं. ओके, बघा स्किनर यांनी उंदीर आणि कबुतरावर प्रयोग करून साधक अभिसंधान म्हणजेच काय कारक सिद्धांत अभिसंधान हा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी मांडला. म्हणजेच काय? प्रबलीकरण यामध्ये महत्वपूर्ण आहे. ओके, बघा आता स्किनरने काय केलेलं आहे? हा जो प्रयोग आहे साधक अभिसंधान हा कशावरती केला होता? हा कबुतरावर प्रयोग करण्यात आला होता. ओके, पॅव्लॉनने कशावर केला होता? पॅव्लॉनने केला होता कुत्र्यावरती. कोहलर याने माकड. वॅटसन वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर सर्व ओके, समावेशक शिक्षण म्हणजे काय? समावेशक शिक्षण कशाला म्हणतात? यामध्ये काय सर्व प्रकारच्या मुलांना एकाच छताखाली शिक्षण देणे. ओके, म्हणजेच काय समावेशक शिक्षण आहे. बघा यामध्ये विद्यार्थी मित्र सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले म्हणजे अपंग जी मुले असतात, ओके, दिव्यांग, वंचित मुले, यामध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय एकाच सामान्य शाळेत एकत्र शिक्षण देणे यालाच काय म्हणतात? समावेशक शिक्षण असे म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा. मतिमंद मुलांचा बुद्ध्यांक सामान्यतः किती असतो? बघा मतिमंद मुले जी आहेत त्यांचा बुद्ध्यांक सामान्यतः किती असतो? तर 70 पेक्षा कमी असतो. ओके, -70 या ठिकाणी असतो. त्याला बुद्धिमंद बालके असे म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा. सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी कशाशी संबंधित आहे? तर सर्जनशीलता विद्यार्थी मित्र ही अपसारी विचार संबंधित असते. ऑप्शन नंबर बी अपसारी विचार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा अपसारी विचार म्हणजे काय? एका समस्येवर विविध बाजूंनी विचार करून अनेक नवनवीन कल्पक उत्तरे शोधणे हीच काय सर्जनशीलतेची मुख्य ओळख आहे. यानंतर बघा प्रगतीशील शिक्षणाचे जनक कोण आहे? तर खालीलपैकी विद्यार्थी मित्र प्रगतीशील शिक्षकाचे जनक आहेत जॉन डुई. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा अमेरिकन विचारवंत जॉन डुई यांनी प्रगतीशील शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे कृतीद्वारे शिक्षण लर्निंग बाय डुईंग आणि लक्षाई मूल्यावरती भर दिला. ओके, काय म्हणलंय? कृतीद्वारे शिक्षण म्हटलंय त्यांनी. कृतीद्वारे शिक्षण, प्रगतीशील शिक्षण म्हणजे काय? कृतीद्वारे शिक्षण होय. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र?
कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या किती पातळ्या सांगितल्या आहेत? ओके, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या किती पातळ्या सांगितलेल्या आहेत? बघा, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या एकूण 3 पातळ्या सांगितलेल्या आहेत. 3. ओके, बघा 3 पातळ्या आहेत. यामध्ये कोणत्या आहेत विद्यार्थी मित्र? पूर्व पारंपरिक, पारंपरिक आणि उत्तर पारंपरिक. ओके, बघा पूर्व पारंपरिक, दुसरी आहे पारंपरिक आणि तिसरी जी आहे ती आहे उत्तर पारंपरिक. ओके, या 3 अवस्था कोहलबर्ग यांनी सांगितलेलं आणि कोहलबर्ग यांचा काय नैतिक विकासाचा सिद्धांत आहे. यानंतर बघा झेडपीडी म्हणजे काय? झेडपीडी म्हणजे काय विद्यार्थी मित्र? याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असे म्हणतात. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, शिरपादाभिमुख विकास म्हणजे काय? शिरपादाभिमुख विकास म्हणजे काय? या ठिकाणी डोक्याकडून पायाकडे होत जाणारा जो विकास असतो याला शिरपादाभिमुख विकास असे म्हणतात. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विकासाच्या तत्वानुसार बालकाचा शारीरिक विकास हा प्रथम डोक्याच्या भागाकडून सुरू होऊन खाली पायाच्या बोटांकडे त्या ठिकाणी काय होत असतो? हा सरकत असतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, किशोरावस्था हा ताणतणावाचा काळ आहे असे कोणी म्हटले? किशोरावस्था हा ताणतणावाचा काळ आहे असे कोणी म्हटले? तर बघा असे विद्यार्थी मित्र स्टॅनले हॉल यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर बी स्टॅनले हॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. स्टॅनले हॉल यांनी कुमारावस्थेचे वर्णन वादळ आणि ताणतणावाचा काळ, ओके, पिरियड ऑफ स्ट्रॉम अँड स्ट्रेस असं केलं आहे. याच कारण काय या वयात मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल जे असतात ते वेगाने होत असतात. शारीरिक भावनिक बदल हे वेगाने होत असतात या काळामध्ये. यानंतर बघा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? ओके, बहुविध बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर पहा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत विद्यार्थी मित्र हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. कोणी? हॉवर्ड गार्डनर. ओके, ऑप्शन नंबर सी हॉवर्ड गार्डनर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्ता ही एक घटकीय नसून माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच काय बघा या ठिकाणी भाषिक, तार्किक, सांगीतिक, ओके, अशा 8 ते 9 प्रकारच्या स्वतंत्र बुद्धिमत्ता असतात असं त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता व्हिडिओ झाल्यानंतर कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर प्रश्न बघा, बालमजुरी प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर बालमजुरी प्रतिबंध कायदा हा 1986 मध्ये लागू करण्यात आला विद्यार्थी मित्र. ओके, बघा 1986 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर मुले कोरीपाटी असतात असं कोणी म्हटलंय? मुले ही कोरीपाटी असतात असं कोणी म्हटलंय? तर हे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जॉन लॉक यांनी म्हटलंय. काय म्हटलंय? तर मुले ही कोरीपाटी. ओके, मुले ही कोरीपाटी असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, लर्निंग विदाउट बर्डन हा अहवाल कोणाचा आहे? तर हा यशपाल समितीचा अहवाल आहे. लर्निंग विदाउट बर्डन, ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 1993 मध्ये यशपाल समितीने लर्निंग विदाउट बर्डन हा अहवाल सादर केला, ज्यामध्ये शालेय दप्तराचे ओझे कमी करून घोकणपट्टीऐवजी आकलनावर भर देण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न बघा, RT राईट टू एज्युकेशन 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती आहे? तर बघा 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असं प्रमाण असतं. 30:1 ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी पहिली ते 5वी करता विद्यार्थी मित्र 30 शिक्षक विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असं प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? ओके, डिस्लेक्सिया हा कशाशी संबंधित आहे? डिस्लेक्सिया विद्यार्थी मित्र हा वाचनातील दोष याचे संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा लेखनातील विद्यार्थी मित्र डिस्ग्राफिया. ओके, लेखनासंबंधी असेल तर डिस्ग्राफिया आहे. त्यानंतर गणितातील दोष डिस्कॅल्क्युलिया. डिस्कॅल्क्युलिया हा या ठिकाणी गणितातील दोष, गणितातील दोषा संबंधी हा आहे. ओके, बघा बघा पुढचा प्रश्न काय, डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? डिस्ग्राफिया विद्यार्थी मित्र हा लेखनातील
दोष याचे संबंधित आहे डिस्ग्राफिया. ओके, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, डिस्ग्राफिया हा जो रोग आहे हा मुख्यतः लेखनाशी संबंधित आहे. यामध्ये अक्षरांचे वाचन न जमणे, लिहिता न येणे, हातांचे स्नायू समन्वय साधू न शकणे अशा समस्या त्या ठिकाणी उद्भवतात. यानंतर प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, डिस्कॅल्क्युलिया कशाशी संबंधित आहे. ओके, कॅल्क्युलिया बघा या ठिकाणी कॅल्क्यू म्हटलंय तर कॅल्क्युलेशन जे आहे या ठिकाणी येतं, त्यामुळे गणितीय क्रिया आणि करण्यातील दोष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. की गणितीय प्रक्रिया करण्यातील दोष हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, डिस्कॅल्क्युलियाचा अर्थ या ठिकाणी होतो. बघा, या गणिताशी संबंधित अध्ययन आधार आहे ज्यामध्ये मुलांना साध्या अंकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार चिन्हे समजून घेण्यामध्ये तीव्र अडचणी त्या ठिकाणी तयार होत असतात. त्यानंतर बघा, अध्यापनाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे. ओके, अध्यापनाची सर्वात प्रभावी असणारी पद्धती कोणती, तर ती आहे विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी कृतीद्वारे शिक्षण. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अध्यापनाची काय सर्वात प्रभावी पद्धती आहे ती म्हणजे कृतीद्वारे शिक्षण. ओके, बघा कृतीद्वारे शिक्षण म्हणजे काय, विद्यार्थी यामध्ये स्वतः सक्रिय सहभाग घेतात, स्वतः विद्यार्थी सक्रिय सहभागी असतात आणि यातून काय मिळालेले ज्ञान हे गोपनपट्टीपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. यानंतर बघा मायक्रो टीचिंग. ओके, बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी मायक्रो टीचिंग म्हटलं आहे तर मायक्रो टीचिंगचे चक्र किती मिनिटाचे असते. ओके, बघा मायक्रो टीचिंगचे चक्र जे आहे हे किती मिनिटाचे असते, तर हे 36 मिनिटाचं असतं मायक्रो टीचिंगचे चक्र. ऑप्शन नंबर सी 36 मिनिटे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मायक्रो टीचिंगचं चक्र किती असतं, 36 मिनिटाचं असतं. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, बघा त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे, सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना कोणी मांडली. ओके, पहा सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना कोणी मांडली, तर बघा विद्यार्थी मित्र सूक्ष्म अध्यापन ही जी संकल्पना आहे ही ड्वाइट ॲलन यांनी मांडलेली आहे. ओके, ड्वाइट ॲलन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहा 1963 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात ड्वाइट ॲलन यांनी त्यांच्या सहकार्याच्या सहाय्याने शिक्षक प्रशिक्षणासाठी सूक्ष्म अध्यापन ही संकल्पना जी आहे ती विकसित केली. ओके, सूक्ष्म अध्यापन ही संकल्पना त्यांनी विकसित केली. यानंतर विद्यार्थी मित्र, व्यक्तिमत्वाचा स्वसिद्धांत कोणी मांडला. ओके, पहा व्यक्तिमत्वाचा जो स्वसिद्धांत आहे हा कोणी मांडला असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर स्वसिद्धांत या ठिकाणी कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर सी व्यक्तिमत्वाचा स्वसिद्धांत जो आहे हा कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत. प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत, तर विद्यार्थी मित्र W.H. किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. ओके, W.H. किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. यानंतर मॉन्टेसरी पद्धत कोणी शोधली. मॉन्टेसरी पद्धत जी आहे कोणी शोधली आहे, तर मॉन्टेसरी पद्धत ही विद्यार्थी मित्र डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी शोधलेली आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, किंडर गार्डन पद्धतीचे जनक कोण. ओके, किंडर गार्डन पद्धतीचे जनक कोण, तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी फ्रेडरिक फ्रोवेल हे किंडर गार्डन पद्धतीचे जनक आहेत. ओके, किंडर गार्डन यामध्ये काय याने आपण म्हणतो बालवाडी. ओके, बालवाडी ही पद्धती जी आहे ही कोणी शोधलेली आहे, तर ही फ्रेडरिक फ्रोवेल यांनी शोधलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय, शिक्षणात बक्षीस आणि शिक्षा हे काय आहेत. ओके, तर हे सर्व काय विद्यार्थी मित्र, बक्षीस आणि शिक्षा ही सर्व काय तर ही बाह्य प्रेरणा आहे. ओके, शिक्षणामध्ये बक्षीस आणि प्रेरणा ही बाह्य प्रेरणा या ठिकाणी म्हणून काम करते. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे. ओके, प्रयत्न प्रमाद ही जी उपपत्ती आहे ही उपपत्ती कोणाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे. ओके, बघा प्रयत्न प्रमाद उत्पत्ती कोणाची आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी समजून घ्यायचं आपल्याला. तर पहा प्रयत्न प्रमाद ही जी उपपत्ती आहे ही विद्यार्थी मित्र ही एडवर्ड थॉर्नडाईक यांची आहे. प्रयत्न प्रमाद. ओके, पहा या ठिकाणी ही उत्पत्ती त्यांनी मांडली. कशावरती प्रयोग केला होता प्रयत्न प्रमादाचा, तर हा प्रयोग जो आहे हा मांजर या प्राण्यावरती झाला होता. ओके, मांजरीवरती हा प्रयोग झाला होता विद्यार्थी मित्र. प्रयत्न प्रमाद एडवर्ड थॉर्नडाईक यांनी केला. पॅव्हलॉनचा कोणता आहे, पॅव्हलॉनचा अभिजात अभिसंधान.
त्यानंतर स्किनरचं आहे साधक अभिसंधान. स्किनरचा कुठला आहे साधक अभिसंधान. आणि कोहलरचा विद्यार्थी मित्र हा आहे समष्टीवादी. ओके, चला अशा पद्धतीचे सिद्धांत आहेत. बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, मर्मदृष्टी ही उपपत्ती कोणाची आहे. ओके, मर्मदृष्टी आपण बघितलंय. मर्मदृष्टी यालाच काय म्हणतात, यालाच विद्यार्थी मित्र समाकारवादी. समष्टीवादी या नावाने देखील ओळखल्या जाते. मग मर्मदृष्टीचा उत्पत्ती ही कोणाची आहे, ती कोहलर यांची आहे. ओके, कोहलर यांची आहे. कोहलर याने चिंपांजी माकड जे आहे यावरती हा प्रयोग करण्यात आला होता. ओके, यालाच मर्मदृष्टी उत्पत्ती असं म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत चार्ल्स स्पियरमन यांनी मांडला. ओके, बघा यांनी यामध्ये विद्यार्थी मित्र बुद्धिमत्ते याच्यात एक मांडलेला आहे, तो म्हणजे सामान्य घटक. ओके, ज्याला जनरल फॅक्टर म्हणतात, जी द्वारे दर्शवला जातो. आणि दुसरा आहे विशेष घटक. ओके, स्पेशल फॅक्टर ज्याला म्हणतात, हा यस या चिन्हाद्वारे दर्शवला जातो. ओके, जनरल फॅक्टर आणि स्पेशल फॅक्टर असे या ठिकाणी दोन घटक जे आहेत या ठिकाणी चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेची मांडलेली आहेत. यानंतर बघा, भाषिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला. तर भाषिक विकासाचा सिद्धांत आहे विद्यार्थी मित्र हा नोम चॉम्स्की यांनी मांडले. ओके, नॉम चॉम्स्की, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भाषिक विकासाचा सिद्धांत जो यांनी मांडलेला आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा, डॉक्टर ब्लूम जे आहे, डॉक्टर ब्लूमची वर्गीकरण पद्धती कशाशी संबंधित आहे. तर वर्गीकरण पद्धती ही या ठिकाणी विद्यार्थी शैक्षणिक उद्दिष्टांशी संबंधित आहे. ओके, बघा या ठिकाणी त्यांनी कोणती सांगितली होती. बघा या ठिकाणी भावनात्मक, विकासात्मक आणि क्रियात्मक अशा तीन भागामध्ये काय केलं तर वर्गीकरण या ठिकाणी शैक्षणिक उद्दिष्टांचं करण्यात आलेलं होतं. ओके, चलो यानंतर बघा पुढील प्रश्न काय, बोधात्मक क्षेत्रातील सवितार्थ उच्च स्तर. ओके, सवितार्थ म्हणजे या ठिकाणी सर्वात उच्च कोणतं आहे तर ते आहे मूल्यांकन. ओके, बघा मूल्यांकन आहे. यानंतर विद्यार्थी मित्र अध्यापन प्रक्रियेतील त्रिध्रुवीय घटक कोणते आहेत. ओके, बघा अध्यापन प्रक्रियेतील त्रिध्रुवीय घटक यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे पहिला आहे तो शिक्षक, दुसरा आहे विद्यार्थी आणि तिसरा आहे ते म्हणजे अभ्यासक्रम. बघा या ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांना काय अध्यापन प्रक्रियेतील त्रिध्रुवीय घटक असं म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, विशेष गरजा असणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना कोणते शिक्षण महत्वाचे आहे. या ठिकाणी समावेशक शिक्षण महत्वाचे असतं. म्हणजेच काय, यामध्ये एकाच छताखाली शिक्षण. ओके, एकाच छताखाली शिक्षण जे आहे ते देण्यात येतं. बघा यामध्ये दिव्यांग आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वेगळे न ठेवता सामान्य मुलांबरोबर स्वतःचं समावेशक शिक्षण देणे गरजेचं आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र व्यक्तिमत्वाची शाईच्या डागांची चाचणी. ओके, हा प्रश्न IMP आहे. शाईच्या डागांची चाचणी जी आहे कोणी तयार केली, ती हर्मन रोशार्क यांनी तयार केली. ओके, कोणी, हर्मन रोशार्क. ओके, आणि यामध्ये यांनी एकूण किती 10 डाग सांगितलेले आहेत. ओके, बघा 10 डाग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमण म्हणजे काय. अध्ययन संक्रमण म्हणजे काय, तर एका परिस्थितीत शिकण्याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत होणे याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. अध्ययन संक्रमणाचे विद्यार्थी मित्र धन, ऋण आणि शून्य असे 3 जे आहेत प्रकार पडतात. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऍप्टिट्यूड म्हणजे काय. ऍप्टिट्यूड कशाला म्हणतात, तर बघा या ठिकाणी विशिष्ट क्षेत्रातील जन्मजात क्षमता म्हणजे ऍप्टिट्यूड होय. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऑप्शन बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, अब्राहम मॉस्लो यांनी गरजांच्या पदानुक्रमात सिद्धांतात किती गरजा सांगितल्या.
तर बघा अब्राहम मस्लो यांनी काय विद्यार्थी मित्र या टाईपचा एक पिरामिड केला आणि यानुसार काही गरजांचं जे आहे ते वर्णन केलं. ओके बघा असंच आणि 1 2 3 4 आणि 5 अशा 5 गरजा सांगितल्या. ऑप्शन नंबर सी 5 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके 5 गरजा सांगितल्या. यामध्ये सर्वात खालच्या स्तरावरती कोणती आहे तर सर्वात खालच्या स्तरावरती त्यांनी ठेवली आहे शारीरिक गरज. ओके शारीरिक गरज जे सर्वात खालच्या आहे हे सगळ्यात वरच्या स्तरावरती आहे तर आत्मनियमन किंवा आत्मप्रचिती जी आहे ती सर्वात वरच्या स्तरावर उच्च स्तरावरती आहे. ओके बघा यानंतर विद्यार्थी मित्र मॉस्लोनुसार सर्वोच्च गरज कोणती. ओके सर्वोच्च गरज कोणती आता आपण बघितलं तर आत्मसाक्षात्काराची गरज जी आहे ही सर्वोच्च आहे. ओके आत्मसाक्षात्काराची गरज काय ही सर्वोच्च आहे. बघा मॉस्लोच्या पदानुक्रमात सर्वात तळाशी काय शारीरिक गरज आहे आणि सर्वात वरच्या टोकाला आत्मसाक्षर म्हणजे सेल्फ अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो हे आहे. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय सामाजिक अध्ययन उत्पत्ती कोणी मांडली. ओके सामाजिक अध्ययन उत्पत्ती ही अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर सी अल्बर्ट बांदुरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा निरीक्षणातून शिकलेलं आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी स्पष्ट केलं की केवळ व्यक्ती स्वतःच्या अनुभवातून न शिकता समाजातील वर्तनांचे काय निरीक्षण करून अनुकरण करून या ठिकाणी ऑब्झर्वेशन करून तरी शिकत असतो. ओके चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहे. तर विद्यार्थी मित्र हा प्रश्न IMPI नोट डाऊन करून काय सांगितलं आहे मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहेत तर या ठिकाणी सिग्मंड फ्राइड यांचा आहे मनोविश्लेषणवाद. ओके मनोविश्लेषणवाद कोणाचा सिग्मंड फ्राइड यांचा आहे. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय प्रतिभावान बालकांचा ओके प्रतिभावान बालकी यांचा बुद्ध्यांक किती असतो तर हा विद्यार्थी मित्र 140 प्लस असतो. प्रतिभावान बालके यांना म्हणतात. आणि यानंतर 70 पेक्षा कमी जे असेल ओके -70 पेक्षा कमी त्यांना काय म्हणतात त्यांना विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा मतिमंद बालके असे म्हणतात. ओके मतिमंद बालके म्हणून त्यांना ओळखल्या जाते. त्यामुळे या ठिकाणी 140 पेक्षा जास्त हे आहे प्रतिभावान बालके. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चला होप सर्वांना या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न समजले असतील. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ओके अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.